बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच मी अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आपण या चॅनलवर पाहत आहोत कटोरी ब्लाउजचे डायग्राम कटिंग आणि संपूर्ण माहितीसह। आपल्या इथे कटोरी ब्लाउज डायग्रामचे 4 व्हिडिओ झालेले आहेत। 30 साइज कटोरी ब्लाउज, 32 साइज कटोरी ब्लाउज, 34 साइज कटोरी ब्लाउज, 36 साइज कटोरी ब्लाउज। आता आपण पाहूया 38 साइजचा कटोरी ब्लाउजचा डायग्राम। म्हणजे आपले इथे एकूण 4 भाग झालेले आहेत। इथे मी हा मापासाठी ब्लाउज घेतलेला आहे। ब्लाउजवरून मापे कशी घ्यायची आधी ते समजून घेऊया, मग नंतर आपण डायग्राम काढूया। ब्लाउजची उंची मोजायची आपल्याला। अशी ठेवून ब्लाउजची उंची मोजून घ्यायची। ब्लाउजची उंची 13 इंच आहे आणि मागचा गळा 8 इंच आहे। जर तुमच्याकडे कस्टमरचा ब्लाउज असेल आणि याच्यापेक्षा गळा लहान किंवा मोठा असेल तर त्याच मापाचा तुम्ही गळा पाठीमागचा घ्यायचा आहे। आता इथे आपण पाठचा गळाही घेतलेला आहे। शोल्डर घ्यायची। शोल्डर घेताना ब्लाउज आहे तसंच ठेवायचं आहे। इथून शोल्डर घ्यायचं, जिथून बाई जॉईन असते ना तिथून शोल्डर घ्यायचं। खेचून घेतलं तर 12.5 आहे, बघू शकता तुम्ही। जास्त खेचायचं नाही, जेवढं तुम्ही ताणणार त्याप्रमाणे तुमची शोल्डर होणार। आणि मग नंतर काय होतं, जास्त शोल्डर घेतलं गेलं की आपलं शोल्डर उतरतं खाली। मी नॉर्मल हा ब्लाउज ठेवलेला आहे 11.5 इथे पूर्ण शोल्डर आलेले आहे, त्याचे आपण हाफ घ्यायचे आहे। इथं छाती मोजून घ्यायची आहे। ब्लाउज इथे डबल आहे आणि आपण टेप असा सिंगल ठेवून घेतलेला आहे। तर असं आपली छातीचं माप किती आलं, 19 आले। तर 19चे डबल करायचे असतात, म्हणजे 38 इंच आपली छाती झाली। आणि इथे पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे। पुढचा गळा इथे 6 इंच आहे। पुढचा गळा झाल्यानंतर आपण इथे कमरघेर मोजून घेऊया। ब्लाउज आपला डबल आहे आणि कमरघेरवर टेप मी सिंगल ठेवलेला आहे। असं जर मी मोजून घेतलं तर 15.5 इंच येतात। तर आपली कमरघेर आहे 31 इंच, डबल करून घ्यायची। बाही मोजून घेऊया। बाही लांबी इथे 8 इंच आहे आणि बाही घेर सुद्धा मोजून घ्यायचा आहे। बाही घेर इथे 10 इंच आहेत। 5 आले ना तर डबल करायचं। मुंडा घेर आपल्याला फिटिंग करताना लागतो, तरी आपण इथे मुंडा घेर लिहून घेणार आहोत। मुंडा घेर इथे 14 इंच आहेत। असे बघा, शोल्डर पासून मी असं घेतलं तर 7 इंच आले, 7चे आपण डबल करायचे आहेत। हे ब्लाउजवरून मापं घेतलेले आहेत। आता डायग्राम कसा काढायचा ते बघूया। हे कटोरी डायग्रामचे कटिंगचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर। चला तर मग बघूया आपण 38 साइज कटोरी ब्लाउजचा डायग्राम। व्यवस्थित असं समजून घ्या। इथे मी हा पेपर घेतलेला आहे। पेपर हा डबल फोल्ड केलेला आहे आणि जी फोल्डची बाजू आहे ती माझ्या उजव्या हाताला आहे। आता आधी आपण ब्लाउजची उंची घेणार आहोत। ब्लाउजची उंची आहे 13 इंच आणि त्याच्यात आपण 1 इंच मार्जिन घेणार आहोत। जर तुम्ही नवीनच असाल तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्या, म्हणजे 14.5 इंच तुम्ही घेऊ शकता। नवीन शिकणारे असतात ना, कपडा शिवताना ते कमी जास्त घेऊ शकतात, म्हणून थोडा अर्धा इंच जास्त घ्यायचं। 14च्या ठिकाणी तुम्ही 14.5 घ्यायची। तर आपण इथे ब्लाउजची उंची 13 आहे, तर मी प्लस 1 इंच मार्जिन घेतले, म्हणजे 14 इंच आपली ब्लाउजची उंची झाली। ब्लाउजची उंची झाल्यानंतर इथे मी मुंडा घेणार आहे। 38 छातीसाठी आपण मुंडा इथे 6.25चा ठेवणार आहोत। मुंडा झाल्यानंतर आपण इथे शोल्डर घेणार आहोत 5.5। या साईडला सुद्धा मुंडा आपण 6.25चा घेणार आहोत। बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही स्केल घ्या। इथं घ्यायचे आपल्याला छातीचा चौथा भाग। छाती 38 असल्यामुळे छातीचा चौथा भाग येतात 9.5। 9.5 मध्ये 1.5 इंच मिळवायचे आहेत, म्हणजे 11 इंच आपली ही घडी झाली। आता इथे हा चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आपण इथे गळा रुंदी घेणार आहोत। गळा रुंदी मी इथे 2.25 इंच घेतले। छाती 38 साठी 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची आणि मुंडा साईडला इकडे अर्धा इंच खाली घ्यायचं। अर्धा इंच खाली घेऊन इथे ही क्रॉस लाईन इकडं मिळवायची गळ्या रुंदीला, म्हणजे आपली शोल्डर ही उतरत नाही। आणि मुंड्याचा आकार देण्यासाठी इथून आपण घेणार आहोत, म्हणजे मागच्या साईडचा आकार आपण 1.5 इंचावर घेणार आहोत आणि हा पुढच्या साईडचा आकार आपण 1.25 इंचावर घेणार आहोत। लक्षात ठेवायचं, म्हणजे तुमचे मुंड्याचे आकार चुकणार नाहीत। आणि हे अर्धे याचं, हे जर तुम्हाला इथे सेप देता येत नसेल तर याचं अंतर घ्यायचं। आता हा मुंडा आपला 6.25चा आहे ना, तर इथे त्याचं मध्य करायचं आणि मग हे इथे
जॉईन करून घ्यायचं. आतून आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही असाच सेप घेतला तर ह्या जागेत तुमचा घोड येईल. आता पुढचा गळा इथे 6 इंच आहे. 6 इंच आहे तर आपण 1 इंच कमी करणार आहोत, म्हणजे 5 इंच घेणार आहोत. आपण 1 इंच कमी का केले? कारण आपण ज्या वेळेस काच ओढून पट्टी लावतो, संपूर्ण ब्लाऊज शिवतो आणि गळपट्टी लावताना आपण पुन्हा गळ्याला सेप देतो, म्हणून मी इथे 1 इंच कमी घेतलेले आहे. जर हाय तसाच तुम्ही गळा ठेवला तर माग जास्त मोठा होण्याची शक्यता असते, म्हणून 1 इंच कमी घ्यायचा. तर इथे आपण आता गोल गळ्याला आकार देणार आहोत. इथे सुद्धा 2.25 इंच खाली घ्यायचे. जर तुम्हाला परफेक्ट गोल आकार येत नसेल तर चौकोन बॉक्स करायचा आणि अशा पद्धतीने इथे गोल गळ्याला आकार द्यायचा. हा झाला आपला पुढचा गळा. मागचा गळा आपण नंतर काढूया. आता इथे आपण घेणार आहोत योगपट्टीसाठी गळ्याकडच्या साईडनं 3.5 इंच आणि इकडनं 2.5 इंच सेप द्यायचा आहे. राऊंडमध्ये सेप द्यायचा. आपण इथे सेप दिलेला आहे. आता कटोरी काढण्यासाठी इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचे आहेत. तर इथून आपण असा हा गोल आकार द्यायचा आहे कटोरीला. कटोरी ठेवायची आपल्याला इथे 6 इंचाची. इथे मी हा कटोरीचा आकार दिलेला आहे. समजलं का तुम्हाला आपण कशा पद्धतीने इथे मापं टाकून घेतली आहेत. हा कटोरी आपण दुसऱ्या पेपरवर वाढवून घेणार आहोत. एक पेपर आपण साईडला काढून घेणार आहोत. मागच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे. मागचा गळा इथे 8 इंच आहे. तर आपण इथे असं मागचा गळा इथे कटिंग करून घेणार आहोत. जर तुम्ही कस्टमरचा ब्लाऊज शिवत असणार त्याप्रमाणे तुम्ही मागचा गळा घेऊन कटिंग करू शकता. पाठचा भाग झालेला आहे. आता कटोरी आपल्याला दुसऱ्या पेपरवर वाढवून घ्यायची आहे. कटोरी आपण जशी आहे ना तशीच ठेवून घ्यायची आहे. पुढच्या साईडनं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि इकडून सुद्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. या साईडला आपल्याला 38 साईज कटोरीसाठी 1.25 इंच वाढवून घ्यायचे आहेत आणि इकडून 1.25 इंच वाढवून घ्यायचे आहेत. जॉईन करून घ्यायचे. इथून आपण अर्धा इंच वाढवून घेतले ना तर असा हा आकार तुम्हाला इथं द्यायचा आहे. हे बघा. आता हे सुद्धा आपण असं जॉईन करून घेणार आहोत. आता याचा मध्य करायचा आहे. 9 इंच आले. 9चे हाफ घ्यायचे 4.5. 4.5 इंचावर मी इथे डॉट लावून घेतला आहे. वरती घेणार आहोत आपण 1.5 इंच आणि खाली सुद्धा 1.5 इंच. आता ही अशी मी लाईन काढून घेते सरळ. कटोरीचा टक्स घेण्यासाठी इकडून आपल्याला घ्यायचे आहेत 1.25 इंच. इकडून सुद्धा 1.25 इंच. मी इथे टक्स काढून घेतलेला आहे. असं निशाण लावून घेतला आणि आता हे आपल्याला इथे असं जॉईन करून घ्यायचं आहे. हे बघा. अशा पद्धतीने आपण हे जॉईन करून घेणार आहोत. समजलं का तुम्हाला कशा पद्धतीने आपण इथे कटोरी काढलेली आहे? अशा पद्धतीने आपण इथे कटोरी वाढवून घेतलेली आहे. आता इथे कट करून घेऊया. कापडावर डायग्राम ठेवताना नेहमी क्रॉस कटोरी ठेवायची, म्हणजे आपली कटोरी व्यवस्थित येते. आता हे बघा, मी इथे असं तुम्हाला फोल्ड करून दाखवते की कशा पद्धतीने आपली इथे कटोरी झालेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपली ही कटोरी झालेली आहे. बघू शकतात तुम्ही. छान असा कटोरीचा शेप आलेला आहे. आता बाही काढून घेऊया. बाहीसाठी आपण डबल पेपर फोल्ड केलेला आहे आणि जो बंद बाजू असते ना ती उजव्या हाताला ठेवायची.
बाही लांबी आपली 8 इंच आहे. मी इथे 1 इंच मार्जिन घेणार आहे, म्हणजे 9 इंच घेणार आहे. 9 इंच मी का घेणार आहे, कारण हा अस्तरचा ब्लाऊज आहे. अस्तरचा जर तुमचा ब्लाऊज असेल तर तुम्ही 1 इंच मार्जिन घ्या, आणि जर बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1.5 इंच मार्जिन घ्या. ही झाली आपली बाहीची उंची. बाहीची उंची झाल्यानंतर आपल्याला इथं घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग. छाती 38 असल्यामुळे चौथा भाग येतो 9.5. आता इथे आपण हा बॉक्स तयार करून घेणार आहोत. हा झाला इथे आपला बॉक्स तयार. ही आपण घेतली बाहीची उंची. बाहीची उंची झाल्यानंतर बाहीची रुंदी घेतली. बाहीची रुंदी घेण्यासाठी आपण इथे छातीचा चौथा भाग केलेला आहे. छाती 38 असल्यामुळे छातीचा चौथा भाग 9.5 इंच येतात, तर आपण इथे 9.5 घेतलेला आहे. आणि या साईडला जेवढी बाहीची उंची आहे त्याचप्रमाणे आपण इथे उंची घेतलेली आहे, आणि हा असा चौकोन बॉक्स तयार करून घेतलेला आहे. बाहीचा आकार देण्यासाठी आपण इथे 3.5 इंच घेणार आहोत. बाही घेर 10 इंच आहे, तर आपण इथे 5 इंच त्याचे हाफ घेणार आहोत, आणि 2 इंच मार्जिन घेणार आहोत. इथे मी अशी ही लाईन काढून घेतली. आता बाहीचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने बाहीचा आतील आपल्याला सेप द्यायचा आहे. आणि जर तुम्हाला येत नसेल ना बाहीचा सेप व्यवस्थित, तर इथून तुम्ही 3.5 इंच घ्यायचे. 3.5 इंच घेऊन इथून डायरेक्ट याच्यामध्ये टच करायचे, म्हणजे तुम्हाला आकार व्यवस्थित जमेल. ही झाली आपली इथे बाही तयार. कट करून घेऊया. बाहीचा सेपी आपला इथं झालेला आहे. पाठचा भाग, साईडचा भाग, कटोरी, योक, कारण ही कटोरी ठेवून आपण कटोरी वाढून घेतलेली आहे. बाही इथे आपण 38 साईज कटोरी ब्लाऊजचा डायग्राम संपूर्ण कटिंग करून घेतलेला आहे. आणि हा भाग तुम्हाला समजलाच असेल अशी मला अपेक्षा आहे. नसेल समजला तर पुन्हा 2-3 वेळेस बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि जर तुम्हाला कटोरी ब्लाऊजची थेअरी पाहिजे असेल तर नक्की तुम्ही माझा 12वा भाग बघा, स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासमध्ये. तिथे तुम्हाला थेअरी सेट, कटोरी ब्लाऊज, डायग्राम, कटिंग, स्टिचिंग सगळं एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. नक्की तुम्ही आपला 12वा भाग बघा. आणि जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल. आणि जर तुम्हाला मनापासून शिवण क्लास शिकण्याची इच्छा असेल तर नक्की आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.